आज 10 फेब्रुवारी 2025 रोजी आपण शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींची थोडी माहिती घेऊ. मार्केट आज चांगल्या बातम्या असूनही आपल्याला इलेक्शनचा इम्पॅक्ट किंवा व्याज दर कमी झालेल्याचा इम्पॅक्ट दिसलेला नाही आहे. म्हणजे पॉझिटिव्ह बातम्या असूनही प्रेशरमध्ये होतो. साधारण निगेटिव्ह बंद झालेला आहे मायनसमध्ये. त्याचं कारण आपण पाहिलं असता आज आपल्याला ट्रम्प यांची अनाउन्समेंट होती साधारण इम्पोर्ट ड्युटी वाढवण्याची मेटल आणि अल्युमिनियम आणि स्टील याच्यावर. तर त्याचा मॅक्झिमम इफेक्ट कॅनडा आणि मेक्सिको यांना होतो, कारण अमेरिका जवळजवळ 70%च्या पुढं त्यांच्याकडून इम्पोर्ट करत आहे. साधारण आपलं इंडियाचं इम्पोर्ट एक्सपोर्ट तितकं होत नाही आहे. तरी पण त्यामुळं मार्केट ओव्हरऑलच निगेटिव्ह फेजमध्ये आपल्याला दिसत होतं, प्रेशरमध्ये. बाकी फायनान्स वगैरे बऱ्याच सेक्टरला त्याचं काय थोडंसं म्हणजे डायरेक्ट इम्पॅक्ट नव्हता असं म्हणता येईल. आणि दुसरी आता आपण आज नेहमीसारखं पाहिलं असता आज आपल्याला इंडिया विक्स थोडा वाढलेला दिसतो. त्यामुळे व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये वाढलेली आहे. इंडिया विक्स डॉलर इंडेक्स पाहिला असता तोही वाढलेला आहे आज. US डॉलर आपण पाहिला असता 87.43 रुपये आहे. गोल्ड वाढलेला आहे, 85,803 दिसत आहे. क्रूड सुद्धा वाढलेला आहे, हे सुद्धा थोडंसं निगेटिव्ह इम्पॅक्ट देत आहे. क्रूड वाढलं आहे. साधारण आपण पाहिलं असता सेन्सेक्सचा 77,311 अंकांनी बंद होऊन 311 अंकांनी बंद झालेला आहे. 548 अंकाची त्याच्यात घट झालेली दिसत आहे. साधारण निफ्टी पाहिली असता आपण 23,381.60 अंकांनी बंद होऊन त्याच्यामध्ये आपल्याला 178 अंकाची घट झालेली दिसत आहे. आज निफ्टी आपल्याला पुन्हा 200 मुव्हिंग डे म्हणजे ही साधारण लाल लाईन आपल्याला दिसते. ही एक्सपोनेन्शियल 200 मुव्हिंग डे ची आपण लावलेली आहे इंडिकेटर. त्याच्या परत खाली बंद झालेलं दिसत आहे, त्यामुळे थोडासा वीक ट्रेंड दिसत आहे. आणि बँक निफ्टी पाहिली असता 49,981 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 177 अंकाची घट झाली. फारसं आपल्याला बँक निफ्टीमध्ये पडझड दिसत नाही. साधारण आपण आज निफ्टी गेनर मध्ये पाहू. निफ्टी गेनर मध्ये पाहिलं असता आपल्याला आज कोटक बँक, भारतीय एअरटेल, ब्रिटानिया, टाटा कंझ्युमर, HCL टेक, टेक महिंद्रा, विप्रो, श्रीराम फायनान्स, ICICI बँक, TCS, अपोलो हॉस्पिटल इत्यादी प्लस मध्ये बंद झालेले आहेत. आणि घटलेल्या मध्ये पाहिलं असता आपण ट्रेंड, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, टायटन, ONGC, बजाज फायनान्स, अडानी एंटरप्राइजेस, JSW स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, कोल इंडिया, NTPC, हिंडाल्को, BPCL, SBI लाईफ, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर, ग्रासिम, डॉक्टर रेड्डी, इन्फोसिस, बजाज ऑटो इत्यादी आपल्याला आज मायनस मध्ये बंद झालेले दिसत आहेत. आज आपण साधारण ग्लोबल मार्केट पाहिलं असता आज आपल्याला पॉझिटिव्ह ओपन झालेले दिसत आहे. ग्लोबल मार्केटमध्ये डाव जोन्स प्लस आहे, S&P प्लस आहे, नॅसडॅक प्लस आहे. आणि युरोपियन मार्केट पाहिलं असता त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आज इम्पॅक्ट डायजेस्ट झालेलं दिसत आहे. थोडंफार मार्केट प्लस मध्ये दिसायला लागले. आपल्या गिफ्ट निफ्टी जी आहे, आपल्या निफ्टीचं जे प्रिडिक्शन किंवा फ्युचर चालू असतं ते सुद्धा आपल्याला आज प्लस मध्ये दिसत आहे. ओव्हरऑल मार्केटमध्ये जितकं निगेटिव्ह इम्पॅक्ट वाटतं तितकं आपल्याला आता सध्या दुपारनंतर तर फॉरेन मार्केट ओपन झाल्यावर दिसत नाही आहे. आपण इंडियन इंडायसेस मध्ये जर सेक्टर पाहिले असता आपले सेक्टरला आज कोणत्या सेक्टरला फायदा झाला आणि नुकसान कोणत्या सेक्टरला झाले याची माहिती घेऊ. निफ्टी ऑटो मध्ये आपल्याला 347 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी IT सेक्टर मध्ये 324 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी PSU सेक्टर मध्ये PSU बँक मध्ये पाहिलं असता 63 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 39 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये आपण पाहिलं असता 411 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता आपल्याला 256 अंकाची घट झालेली दिसत आहे.
निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असतं आपल्याला 226 अंकाची घट दिसत आहे. मेटलवर आपल्याला इम्पॅक्ट जास्त दिसत आहे. साधारण निफ्टी रियालिटी मध्ये 27 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी मीडिया मध्ये आपल्याला 38 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता आपल्याला 707 अंकाची घट दिसत आहे. आणि निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असता आपल्याला 53 अंकाची घट दिसत आहे. ओव्हरऑल आपल्याला सगळ्याच सेक्टरवर प्रेशर दिसत आहे. आणि आपण आज पाहिला असता रिझल्ट पण बऱ्यापैकी होते. अर्निंग्स मध्ये आज रिझल्ट लुपिन, वोडाफोन, IRCTC, बर्जर पेंट, P&G, सेल इत्यादीचे आज रिझल्ट होते बऱ्यापैकी. व साधारण हे 11 तारखेला येणारे रिझल्ट आहे. आपण उद्या येणारे आहेत ते. साधारण 11 तारखेचे अर्निंग आहे. लुपिन, वोडाफोन, IRCTC, बर्जर पेंट, प्रॉक्टर अँड गॅम्बल आणि सेल इत्यादीचे आपल्याला 11 फेब्रुवारीला म्हणजे उद्या येणारे रिझल्ट आहेत. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन, NBCC, AIH, ॲस्ट्राझेनेका, देवयानी इंटरनॅशनल, बायर कॉर्पोरेशन आपल्याला साधारण इरकॉन इंटरनॅशनल, BLS इंटरनॅशनल, सॅनायडर इन्फ्रा, जय बालाजी, AID पॅरी, बिर्ला सॉफ्ट इत्यादी आपल्याला हे 11 फेब्रुवारीचे उद्या येणारे रिझल्ट आहेत. आपण हे रिझल्ट किंवा सेक्टर एनालिसिस का बघत असतो? आपल्या पोर्टफोलिओमध्ये हे स्टॉक असतील तर त्याच्याबद्दल आपल्याला निर्णय घेण्यास थोडंसं मदतीचं होतं, प्रॉफिट बुकिंग करण्यास किंवा नवीन ऍड करण्यासाठी. आज आपण आता पाहिलं असता आजच मार्केटचा पहिला दिवस आहे. फार मोठे कोणते आता आपल्याला डाटा किंवा येताना दिसत नाही आहे. आपण त्याच्यामध्ये पाहिलं असतं आता फंड ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊ. फंड ऍक्टिव्हिटी मध्ये आज डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने 9,802.45 कोटीची नेट खरेदी केलेली आहे. आणि नेट ग्रॉस खरेदी केलेली आहे 8,286.93 कोटीची नेट विक्री केलेली दिसत आहे. आणि नेट आपल्याला फिगर जी आलेली आहे ती 1,515 कोटीची 1,515.52 कोटीची नेट खरेदी दिसत आहे. फॉरेन इन्स्टिट्यूट मध्ये पाहिलं असता 9,607.92 कोटीची बाईंग दिसत आहे किंवा खरेदी दिसत आहे. आणि विक्री पाहिली असता 12,071.64 कोटीची आपल्याला विक्री दिसत आहे. फॉरेन इन्स्टिट्यूटची आपल्याला 2,463.72 कोटीची नेट विक्री दिसत आहे. साधारण मार्केट ट्रेंड पाहिला असता आपण 13 फेब्रुवारीच्या एक्सपायरी मध्ये ओपन इंटरेस्ट मध्ये पाहिलं असतं. ओपन इंटरेस्ट आपल्याला साधारण पुट साईड वाढलेले दिसत आहे, कॉल साईड रेड मध्ये दिसत आहे. ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड आपल्याला निगेटिव्ह दिसलेला आहे ऑलरेडी. त्याच्यात आपल्याला सपोर्ट पाहिले असता पुट रायटिंग मध्ये आपल्याला साधारण इथं 23,400चा एक दिसत आहे. त्याच्यानंतर जवळपास सपोर्ट 23,100चा आपल्याला एक दिसत आहे. इथं साधारण 23,100ला पुट रायटिंग ऍड झालेले आहेत. त्याच्यानंतर पाहिलं असतं आपल्याला मोठी पोझिशन फार दिसत नाही आहे. मग 22,900 वगैरे दिसत आहे. निगेटिव्ह साईडला सपोर्ट जास्त नाही आहे. आणि रेजिस्टन्स मध्ये पाहिलं असतं आपण आज साधारण आपल्याला 23,500 ला इथं आपल्याला कॉल रायटिंग वाढलेली दिसत आहे. 23,700 ला बऱ्यापैकी दिसत आहे. 23,600 ला दिसत आहे. ओव्हरऑल रेजिस्टन्स जवळ आहे आणि आपल्याला सपोर्ट मध्ये फारशी ताकद दिसत नाही आहे. इंडेक्स ऑप्शन मध्ये आज डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलं असतं आपल्याला इंडेक्स फ्युचर मध्ये 3,072.54 कोटीची आपल्याला बाईंग फिगर दिसत आहे. आणि 4,155.44 कोटीची इंडेक्स फ्युचर मध्ये विक्री दिसत आहे. इंडेक्स साधारण ऑप्शन मध्ये पाहिलं असता 7,90,833.88 कोटीची आपल्याला खरेदी दिसत आहे. आणि 7,84,626.35 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे.
साधारण आपल्याला स्टॉक आता फ्युचर मध्ये पाहू 22,610.90 कोटीचे आपल्याला स्टॉक फ्युचर्स मध्ये बाईंग दिसत आहे आणि 22,128.6 कोटीची आपल्याला विक्री दिसत आहे. आणि स्टॉक ऑप्शन मध्ये पाहिलं असता 46,681.58 कोटीची आपल्याला खरेदी दिसत आहे आणि 46,673.34 कोटीची आपल्याला ऑप्शन मध्ये नेट विक्री दिसत आहे. ओव्हरऑल आपण आज डाटा पाहिला आहे. साधारण आपलं बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. मार्केटची आपण ओव्हरऑल माहिती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण ग्लोबल इंडायसेस पाहिले आणि गिफ्ट निफ्टी थोडंफार पॉझिटिव्ह आहे. ओव्हरऑल मार्केटमध्ये काय ट्रेंड होईल आपण आता उद्याच्या तारखेला पाहू. धन्यवाद.